पुण्यातील दौंडमधील चौफुला येथील अंबिका कला केंद्रामध्ये परवा रात्री गोळीबारीची घटना घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता बोरवेल्ला मुळशीचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर हे त्या गोळीबाराच्या प्रकरणात होते अशी माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्या सोबत राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीणचे पंकज भोयर आपल्या बरोबर आहेत। पंकज भोयरजी, सत्ताधारी बाकावरच्या आमदाराच्या भावाकडनं अशा पद्धतीची गोळीबाराची घटना होते, हे किती गांभीर्याचं प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुणे ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली? नाही, पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण जिल्हा अंतर्गत यवत पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना परवा रात्री त्या ठिकाणी घडलेली आहे। साधारणतः रात्री 11:30 वाजता अंबिका कला केंद्र या ठिकाणी नृत्य सुरू असताना ही घटना घडली आणि 4 लोकांनी हवेत त्या ठिकाणी गोळीबार केला। सुरुवातीला तक्रार पोलिसांकडे ह्याबद्दल प्राप्त झालेली नव्हती, नंतर पण माहिती जी मिळाली त्या माहितीच्या आधारे 4 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु ह्या सगळ्या प्रकरणात शंकर मांडेकर यांचे बंधू जे बाळासाहेब मांडेकर आहेत त्यांचा समावेश आहे का आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय का? नाही, याच्यामध्ये आता 4ही जणांवर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये कोण कोणाचं नातेवाईक ही आतापर्यंत माहिती त्या ठिकाणी मिळालेली नाही, पण कोणी कोणाचे नातेवाईक असले किंवा काही असले कायदा हा सर्वांकरता समान आहे। परंतु विरोधक सातत्याने आरोप करतात आहेत की सत्ताधारी बाकावरचीच नेते मंडळी जे आहेत ते कायदा सुव्यवस्थेला धाब्यावरती लावण्याचा प्रयत्न करत आहेत। सूरज चव्हाण प्रकरण असेल, त्याच्यानंतर आता हे अंबिका कला केंद्रामधलं गोळीबारीचं प्रकरण असेल, सत्ताधारीकरच कायदा मोडतात आहेत का? नाही, असं विरोधात असल्यामुळे त्यांचा विरोध करणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे, त्यांचं कामच विरोध करणे आहे। परंतु कायदा व व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत असून योग्य गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। सूरज चव्हाण प्रकरणात देखील सातत्याने विरोधक आरोप करतात की सूरज चव्हाणांना एक वेगळा न्याय आणि विधिमंडळात घडलेल्या घटनेला एक वेगळा न्याय दिला जातोय, कारण की जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत ते म्हणतात की कुठेतरी न्याय देताना पण दुजा भाव सगळा बघितला जातोय, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय दिला जातोय, अटक सुद्धा केली जात नाही सूरज चव्हाणांना। नाही, आपल्याला माहिती आहे की कायदा हा सर्वांकरता त्या ठिकाणी सारखा आहे। सूरज चव्हाणांनी स्वतः राजीनामा देखील त्या ठिकाणी दिलेला आहे। घटनेची संपूर्ण माहिती घेऊन योग्य गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। काल एक दुर्दैवी घटना घडली सांगली तालुक्यातील वाळवा तालुक्यातील एक कंत्राटदार, उद्योन्मुख कंत्राटदार आहेत, त्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली। जलजीवन मिशनचे पैसे थकलेले म्हणून ही सगळी आत्महत्या झाली आहे। काय सांगाल, खरंच सरकारकडे पैसे नाही आहेत का कंत्राटदारांना द्यायला? नाही, सरकारचे आपण बघते की अनेक विकासाचे कामं संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे, अनेक योजना देखील त्या ठिकाणी चालू आहे। कदाचित थोडा पेमेंट देण्यामध्ये विलंब झाला असेल, परंतु सरकार सक्षम आहे, सर्वांचे पेमेंट त्या ठिकाणी होणार आहेत। परंतु अशा पद्धतीच्या घटना भविष्यात घडू नये याची काळजी घेण्यात येईल। परंतु विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणतात ही काय आत्महत्या नाहीये, हा सरकार प्रणित खून आहे म्हणून का कंत्राटदारांची, कारण की ज्या पद्धतीने सरकारने हा गळा घोटला आहे हा खूनच आहे असं ते म्हणतात। नाही, अंबादासजी आता स्वाभाविक हे विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांचं असं वाक्य त्या ठिकाणी आलेलं आहे। आपण बघितलं की अनेक रोजगार निर्मितीचे कार्यक्रम देखील या सरकारच्या मार्फत राबविण्यात आलेले आहे। अनेक नवीन उदयोन्मुख उद्योजक असो किंवा आपली तरुण पिढी असो यांना स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून इतर वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून नवीन उद्योग उभं करण्याकरता सरकार त्या ठिकाणी मदत करते। आता सरकारमध्ये गुन्हेगारांचं उदात्तीकरण होतंय का? ज्या पद्धतीने गुन्हे घडल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो, जेलमधनं सुटल्यानंतर त्यांच्या मिरवणुका वगैरे निघतात, आता या सगळ्या मिरवणुका काढणाऱ्या आरोपींवरती पुन्हा सरकार गुन्हा दाखल करणार का? ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल होतात, माध्यमांमध्ये बातम्या येतात। नाही, आपण बघितलं असेल तर जेव्हापासून महायुतीचं सरकार आलं गुन्ह्याच्या डिटेक्शनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। आपण जास्तीत जास्त गुन्हेगारांवर त्या ठिकाणी कारवाई करतोय। निश्चितपणे जो कोणी कशामध्ये दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। अशी मिरवणूक काढणं वगैरे योग्य नाही, त्या घटनेची विस्तृत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। गृहराज्यमंत्री पंकज भोयर होते, त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्यातल्या ज्या अंबिका कला केंद्रामध्ये जी गोळीबारीची घटना घडली आहे त्या घटनेच्या संदर्भात सखोल चौकशी पुणे ग्रामीण पोलीस करताना पाहायला मिळतात आणि 4 जणांवरती आतापर्यंत गुन्हा देखील झाला आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय बंकणे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।